एक मावशी क्लिनिकला आल्या होत्या, ज्यांना लक्षणं होती की अशक्तपणा आहे, चक्कर येतेय, जेवण जात नाहीये, सारखं झोपावसं वाटतंय. ही टिपिकल लक्षणं होती रक्त कमी असण्याची. तर मी त्यांचं रक्त चेक केलं. हिमोग्लोबिन होतं 8 पॉइंट होतं. तर त्यांनी मेडिसिन चालू केलं. तेही रक्त एका लेव्हलपर्यंतच वाढत होतं. 8चं 8.5 होत होतं. पण ते कमीच राहत होतं. मग पुढच्या टेस्ट करायला जायच्या आधी मी चौकशी केली की मावशी रक्त कुठून जातंय का? की बाबा दुसरा कसला त्रास आहे का? मूळव्याधाचा त्रास आहे का? पाळीचा काही त्रास आहे का? नाकातून रक्त येतंय का वारंवार? असं काही होतं का? नाही म्हटलं, मूळव्याधाचाही त्रास नाही, पाळीतूनही जास्त जात नाही, रेग्युलर आहे, व्यवस्थित आहे आणि नाकातून वगैरे दुसरीकडून रक्त येण्याचं काही कारणच नाही. सगळं नॉर्मल आहे. पुढच्या टेस्ट करायला गेलो. पुढच्या टेस्टमध्ये काय तर आयर्न स्टडी वगैरे बाकीच्या गोष्टी असतात. आयर्न कमी होतंय का? हिमोग्लोबिन, बोन मॅरो पर्यंत मी जाणार, हिमॅटॉलॉजिस्टकडे पाठवणार. तेव्हा मी त्यांना सांगितलं, मावशी पुढची टेस्ट खूप खर्चिक आहे. तुम्ही एकदा मला सांगा की खरंच तुम्हाला काही त्रास नाही आहे ना दुसरा? कारण रक्त कमी होतंय त्याचं कारण आपल्याला शोधायचंच आहे. वरून गोळ्या देऊन काही होणार नाहीये. वरून औषधं देऊन रक्त चढवलं तरी काही होणार नाहीये. कारण जात असेल तर ते आधी थांबवलं पाहिजे आपण. तर त्या खूप वेळ थांबल्या आणि मग म्हणाल्या, "हां, बरं का डॉक्टर, कधी-कधी जातं संडासमधून रक्त." म्हटलं, "कधी-कधी म्हणजे कधी?" म्हणे, "नेहमीच जातं बऱ्यापैकी." अरे मावशी म्हणलं, आधी का नाही सांगितलं? आतापर्यंतचा खर्च वाचला असता तुमचा. तर म्हणे, डॉक्टर मूळव्याध नव्हता मला. मला दुखत नव्हतं, काय नव्हतं. फक्त एक छोटा कोंब आला होता आणि रक्त जात होतं त्यातून. रक्त रोज जातंय आणि ह्या मावशी कधीतरी जातंय म्हणतायत. ते पेशंटने थोडं लक्षात घेतलं पाहिजे की रक्त जाणं ही मोठी गोष्ट आहे. खूप शरीर कष्ट घेत असतं आपलं. अन्न घेणं, अन्न पचवणं, त्याचं कन्व्हर्जन करणं खूप मोठी प्रोसेस आहे. त्याची किंमत करा, रक्ताची किंमत करा. रक्त जातंय रोज कधीतरी, रोज थोडं जातंय असं म्हणू नका. रक्त अजिबातच नाही जायला पाहिजे. संडासमधून रक्त जाणं ही कॅज्युअल गोष्ट नाहीये. हां, बऱ्यापैकी काय होतं की तुम्हाला दुखत नाही, आग होत नाही, काही त्रास नाहीये, तर तुम्ही मूळव्याध नाहीये असं समजता. पण मूळव्याध नसेल तरी संडासमधून रक्त जाण्याची अनेक कारणं आहेत. त्यापैकी न दुखणारं मूळव्याध हे सगळ्यात मोठं कारण आहे. त्याच्यामुळे मूळव्याधाचे उपचार घेणं खूप गरजेचं आहे. आणि मी सर्जन आहे, त्यामुळे माझं असं म्हणणं आहे की तो एक अॅनाटॉमिकल डिफेक्ट आहे. तर तो क्रीम लावून, औषध गोळ्या घेऊन, पथ्य पाळून लक्षणं फार कमी होतील, फार फार तर. पण ते मुळापासून जाणं थोडं अवघड आहे. मुळापासून घालवायचं असेल तर ऑपरेशनच जास्त गरजेचं आहे. आणि बाकीच्या डॉक्टरांचं वेगळं म्हणणं असू शकतं, काही हरकत नाही. पण तुम्ही लवकरात लवकर उपचार घ्या आणि हा व्हिडिओ पाठवा त्यांना, ज्यांना मूळव्याधाचा त्रास आहे, जे तुमच्या जवळचे आहेत. त्यांना सांगा की तुम्ही त्रास सहन करत बसू नका. कंटेंट आवडला असेल तर लाईक करा, फॉलो करा, शेअर करा. थँक्यू. चालेल. आणि माहिती जास्त हवी असेल तर लिंक आणि नंबर बायोमध्ये आहे.